चाल माझे आज्य गुरु पंडित यादवराज फड सरांची, ऐकायला सोपी म्हणायला कठीण, राग मांडी, पण आपण जो गातो आपण वेगळा गातो, पण मांड ऐकायला सोपा आहे, गायला अवघड। हे विष्णुमाय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद ब्रह्म अमंगल, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल तेहित सत्य करा, कोण्याही जीवाता न घडो मसर, कोण्याही जीवाता न घडो मसर, वरमे सर्वेश्वर पूजनाची हरी, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत। एकदा तात्यासाठी खरं तर मी हे जे नवीन नवीन गातोय ते तुमच्यामुळे, म्हणजे तुमच्यामुळे, जे ऐकणार आहेत त्यांच्यामुळे, नाही तर काही बसलेले म्हणतील कधी बसून महाराज उळतोय, ज्याला कळत नाही ते म्हणू शकतात। मात्र मराठवाडा हा वारकरी संप्रदाय जाणणारा आहे, कीर्तन परंपरा कीर्तन संस्था जपणारा आहे, त्या ठिकाणी काय म्हणावं काय म्हणू नये याची जाण असणारा वारकरी संप्रदाय, आणि अर्थात तो मराठवाडा मध्ये या सर्व गोष्टी माहिती आहेत। अभंग व्यतिरिक्त मी काहीही म्हणणार नाही, तसं बघायला गेलं तर मला सर्वच येतं, मात्र या नारदाच्या गादीचं पावित्र्य तात्या, इथं काय म्हणावं इथं काय बोलावं या सर्व गोष्टी आपल्याला संतांनी शिकवल्यात, मात्र लोक आग्रहास्तव आपण त्या सर्व गोष्टी विसरतोय। मग नाही ते गाणी आली, कविता आल्या, ओढे आले, वाघ्या मुरळीची गाणी आली, खंडोबाची गाणी आली, म्हणजे गाणं म्हणणं वाईट नाही, परत ऐका युपरास होईल, गाणं म्हणणं वाईट नाही, मात्र या ठिकाणी म्हणणं वाईट, याची जागा वेगळी। वाघ्या मुरळीची गाणी म्हणलेच पाहिजे, ते ठिकाण वेगळे। गाणं एखादी चाल तयार करायची म्हटलं तर सोपी गोष्ट नाही, रात्र रात्र त्या संगीतकाराला जागावं लागतं, गाणाऱ्याला अनेक रेटेक द्यावा लागतात, वाईट संगीत नाही, मात्र ते म्हणावं कुठं याचं स्वतंत्र व्यासपीठ आहे, हे महत्वाचं आहे। अर्थात मी तुम्हाला सांगत होतो माझ्या वारकरी संप्रदायाचा हा धर्म आहे, कोणता? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, अर्थात प्रत्येकाने या आणि शुद्ध होऊन जा। हे मी तुम्हाला का सांगतोय? कारण तो देव आपलासा करायचा कोणता? ज्या देवाला, जो देव सर्वांना स्वीकारतो, प्रत्येकाला आपल्याकडे बोलवतो, तो देव कोणता? जो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितला, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा, अर्थात आम्हा रखुमाईचा पती, म्हणून आपुला तो एक कोणता? तो देव। तो देव म्हणजे कोणता देव? जो तो हा देवाचाही देव, बळिया माझा पंढरीराव, तो देव आपुला तो एक देव करुणी अपना
तो एक देव करुणी घ्यावा. मग त्याने काय होईल? तेने वीन जीवा सुख नोहे. तो देव आपलासा करा. जो आपलासा देव केल्याशिवाय तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही. आणि सुखाचा शोध तुम्ही इतरत्र घ्याल तर सर्व माईक आहे. सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. माये दुःखाची जनाची, माये दुःखाची जनाची. तुम्ही इतरत्र सुख शोधाल तर एरती माईके. हे तुमचं माईक नाही. एरती माईके दुःखाची जनिती. या दुसऱ्या चरणाची सुरुवात कुठून आहे? येर या शब्दापासून. येर, येरती. येर म्हणजे काय? आपली मोटर पकडते तो येर नाही. येर म्हणजे काय? येर म्हणजे एक एक भगवान परमात्मा सोडून बाकी सर्व दुःख रूप. एरती माईके दुःखाची जनिती. जनिती म्हणजे काय? प्रसवन, त्याला जन्म देणार. दुःखाला जन्म कोण देतं? संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ. दुःखाचं मूळ काय? संसार. कारण की संसाराचं वर्णन दुःख बांधवडी, संसार दुःख मूळ सर्व प्रमाण आपल्याला पाठ आहे. अर्थात हा संसार काय आहे? दुःख रूप आहे. हे कोणाला माहित नाही? सर्वांना माहिती आहे. मग सोडलाय का कोणी? नाही सोडला. का सोडला नाही? कारण वाटत होत आज न उद्या कधीतरी सुख मिळेल. पण सर्व संपलं. सर्व सुखाची आशा जन्म गेला. मुक्ती नाही गेला. माझ्या व्यक्तीला कारण महाराज सांगतात आज ना उद्या कधीतरी. एखाद्या 75-80 वर्षाच्या बाबाला विचारा, बाबा एवढा वर्ष तुम्ही संसार केला त्याच्यात सुख मिळालं का? काय उत्तर येईल? महाराज एवढा वर्ष संसार केला पण सुख मिळालं नाही. मग सोडला का नाही? तर त्याचं उत्तर देतात आज ना उद्या सर्व एकनाथ बाजे सुखाची कल्पना मूर्ख दिले तर 12 वाजते. शोधून सुख सापडणार नाही. एखादा सद्ग्रस्त ढेकणाच्या बाजावर झोपला आणि सुखाची अपेक्षा केली, मिळेल का? नाही मिळणार. कारण का मिळणार नाही? मी याचं उत्तर सांगत होतो.
अपेक्षा सुखाची आहे. पण महाराज म्हणतात सर्व सुखाची आशा जन्म गेला. आज न उद्या कधीतरी सुख मिळेल. माझे गुरुजी नेहमी एक गोड दृष्टांत सांगतात. एक असा श्रीमंत शेतकरी होता आणि त्याच्या एकट्याकडे 100 बैल होते. किती होते? 100 बैल. पूर्वीच्या काळामध्ये श्रीमंत शेतकरी असला की त्याच्याकडे बैल राहायचे. आता ते बैल गेले, आता ट्रॅक्टर आलं, नवीन नवीन शोध लागले. 100 बैल असल्यामुळे तिने काय करायचं, दिवसभर तो छंदी होता, त्याला बैल आवडत होती. दिवसभर त्या बैलाची त्याने निगा राखायची आणि रात्री निगा राखण्यासाठी अर्थात चारा वैरण पाणी करण्यासाठी त्यांनी एक नौकर ठेवला. मग त्यांनी रात्रभर जागायचं आणि त्यांची व्यवस्था करायची. एक 8 दिवसानंतर त्या नौकराने सांगितलं, मालक तुमची नोकरी आम्हाला नको. तो म्हटलं का नको? ते म्हटलं रात्रभर जागतोय आणि त्याचा परिणाम माझ्या शरीरावर होतोय. नाही नाही, ते व्याधी मला जडतायत, तुमची नोकरी मला नको. मालकाने विचारलं, नेमकी तुझी अडचण, नेमकं तुझा प्रॉब्लेम सांग. मराठीमध्ये सांग तुझा प्रॉब्लेम काय. त्याने सांगितलं काही नाही मालक, मला झोप मिळत नाही, तेवढी झोप पाहिजे. त्यांनी सांगितलं एवढंच ना, तुला झोप पाहिजे ना, झोप. पण माझी एक अट आहे. म्हणे काय? माझे 100 बैल बसले. बाबासाहेब महाराज 100 बैल बसले, तू झोपून घे. अरे ते म्हटलं विनाकारण जागलो, मी विनाकारण जागलो. दुसऱ्या रात्री 10-11 वाजले बाबा, आणि त्याचं नशीब बलवत्तर, त्या रात्री त्याचे 90 बैल बसले. किती बसले बरोबर? हा, त्याच्यानंतर परत 5 बसले. आता किती राहिले खाली? 5 राहिले. परत 4 बसले. आता एकच राहिला. पण तो काही बसाना. याला वाटायचं तेवढ्या बैलांनी बसावं, सर घराला वाटलं यांनी बसावं. त्याने सांगितलं सर घर बसवीन, पण हा पठ्ठ्या. घरातल्याने सांगितलं अरे आमचं पण काही भविष्य आहे का नाही पुढं, थांबा. त्यांनी सांगितलं सर यांना वाटू लागली, पण हा पण नाही. याला वाटू लागलं ह्या बैलांनी बसावं आणि मी झोपावं. मात्र तो बैल काही बसाना. याला वाटलं जाऊ द्याकडे, हा बसत नाही, आपण याला बसू. तो त्या बैलाला बसवायला गेला. भाऊ बघता काय बसलेले उठले. आपलंही तसंच झालं. आपल्याला वाटतं एकदा बेबीचं लग्न झालं आपण सुखी, मुलाचं लग्न झालं सुखी. असं करता करता महाराज म्हणतात सर्व सुखाच्या आसे जन्म गेला, पण सुख नाही मिळालं. मग प्रत्येकाला विचारा तुम्हाला सुख मिळालं का? तर प्रत्येकाने एकच उत्तर दिलं, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जोगी दुखिया जंगम दुखिया, तपसी का दुख दूना. आशा मनसा सब घट व्यापी, कोई महल नहीं सुना रे. जो देखे राजा दुखिया, प्रजा दुखिया. प्रत्येक जण दुःखी. द्या राजेचं द्या प्रजेचं सोडून ज्या भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली तोही दुःखी. साच कहे तो सब जग दुखिया. क्या बात है. साच कहे तो सब जग दुखिया, झूठा कहा न जाए. ब्रह्मा विष्णु शंकर दुखिया,
जिने सृष्टी बनाई रे, ज्याला बघाल तो दुःखी. लोक म्हणू लागले महाराज हा दुःखी तो दुःखी तो दुःखी, कशाला यादी सांगता, सुखी कोण तेवढं सांगा आणि चला पुढं. हा दुःखी तो दुःखी तो दुःखी, मग सुखी कोण? माझे गुरुजी म्हणतात निर्लज्जम सदा सुखी. त्याला भजनाची गरज नाही, त्याला कीर्तनाची गरज नाही. एक तर आमचे महाराज म्हणतात या जगामध्ये सुखी कोण? ज्याची बायको की तू सुखी, असं आहे का? हा विनोद आहे. चला मी तुम्हाला सांगत होतो या जगाचा विचार केला तर प्रत्येक जण दुःखी आहे. याला वाटतं याचं बरं, त्याला वाटतं त्याचं बरं, दिसतं दोघांचं बरं, नसतं कोणाचंही खरं. खरे ज्यांनी लग्न केलं त्याला वाटतं उगच केलं बरं, तात्या ज्यांनी नाही केलं त्याला वाटतं कधी करू, कधी पाहुणे येते. वाट बघतोय सध्या पण पाहुणेच येत नाही. आता कठीण झालं. आता लग्नाचं वय 25 संपलं, 30, 32, 35 पर्यंत आलं. बापू असाच एक सदग्रस्त 30-32 वयाचा झाला आणि लोकांनी सांगितलं अरे तुझं लग्नाचं वय होत आलं म्हणण्यापेक्षा आता संपलं, तू लग्न नाही केलं, लग्न कर. त्यांनी सांगितलं मला काही लग्न करायचं नाही. लोकांनी सांगितलं अरे श्रीमंत आहेस, तुझा आजारपण आहे, औषध उपचार या सर्व गोष्टी कोण करेल, तू लग्न कर. त्याने लोकांचं ऐकलं, लग्न केलं. आणि लग्न केल्यानंतर संसाराचा नियम आहे, लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी बायको नवऱ्याचं ऐकते, कारण की ती नवीन असते. मग दुसऱ्या वर्षी नवरा बायकोचा ऐकतो, कारण की तिचा अधिकार वाढलेला असतो म्हणून. आणि त्या तिसऱ्या वर्षी सर्व गाव यांचं ऐकतं, कारण की यांचे दररोज भांडणं होतात म्हणून. असं 3-4 वर्षे झाले आणि चौथ्या वर्षी एवढं कडाक्याचं भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये बायकोनं नवऱ्याच्या कमरात एवढी हळू नाही आणली, मोठ्याने मारली. अरे त्याला वाटलं लग्न करायचं नव्हतं, लग्न केलं पण बायकोनं कमरात लाथ मारावी, आपल्याला जिवंत राहायचं नाही, आत्महत्या करायची. याने आत्महत्या करण्याकरिता आपल्या असं इकडे जंगलामध्ये चाललं. रात्र होती, दिसत नव्हतं. मात्र त्याचा योग विचित्र होता. काही चोरांनी शेजारच्या गावामध्ये चोरी केली होती आणि चोरीचा माल होता, त्याची विभागणी जणूवया सुरू होती. त्यांची ती विभागणी सुरू होती. एवढ्यामध्ये एक जणाला समोरून तो सदग्रस्त दिसला. घाबरले, अरे कोणीतरी येतंय म्हणण्यापेक्षा एक नसून अनेक असले पाहिजे. पोलिसांनी सापळा रचलेला असला पाहिजे आणि आपला मागोवा घेण्यासाठी कोणीतरी एक खबऱ्या पाठवलेला असला पाहिजे. चोर घाबरले. जेवढा माल होता हातामध्ये येईल तेवढा घेतला, पळून निघून गेले. हा पठ्ठ्या त्याच रस्त्याने निघाला. जात असताना पुढे गेल्यानंतर भली मोठी पेटी त्याच्या पायाला लागली. माणसाचा स्वभाव विचित्र. जरी आत्महत्या करायला निघाला होता तो म्हटला बघू तर काय. पेटी घेतली, पेटी उघडली, हाताने चाच पडली आणि चाच पडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं या पेटीमध्ये 500-500चे बंडल, सोन्याचे 24 कॅरेटचे बिस्किट आहेत. रात्र होती पण हाताला चाच पडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं भरपूर माल आहे. त्याने ती पेटी बंद केली आणि जशी पेटी बंद केली ती घेतली आणि आत्महत्या करायला सोबत. जागे येत ना तुम्ही? नेली असेल का? नाही नेली. घरी आला, बायकोला आवाज दिला, अगं दरवाजा उघड. तिने आतूनच आवाज दिला, अहो तुम्हाला काही हा असंच म्हणले. यांनी सांगितलं जाऊ दे, संसार आहे, भांड्याला भांड माझं एकट्याच लागतं. तिने दरवाजा उघडला, लाईट सुरू केला. लाईट सुरू केल्यानंतर जी आणलेली पेटी होती ती तिच्या हातात दिली. तिने ती पेटी उघडली आणि जशी उघडली, बर का वरखेड कर, जशी उघडली
तसं तिला एवढा आनंद झाला, कारण की त्या पिटीमध्ये 500-500चे बंडल होते, सोनं होतं. एवढा आनंद झाला आणि नरहरी दाते त्या आनंदाच्या भरामध्ये तिने नवऱ्याला प्रश्न विचारला, स्वामी हे झालं कशामुळं? यांनी सांगितलं काही नाही, तुझ्या पायाचा प्रसाद. तू जर लात मारली नसती मी जंगलात गेलो नसतो, आणि मी जंगलात गेलो नसतो तर हे आपल्या घरी हे सुख आहे का बाबा? सुख पाहता जेव्हा पाड संसार होऊन गेला, आता मात्र आनंद येत नाही का? सुख पाहता जवा पाणी. अर्थात मी तुम्हाला सांगत होतो संसारामध्ये दुःख आहे, म्हणून महाराज म्हणतात सुखाचा शोध फक्त भगवान परमात्म्याकडे. बाकी ये रती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी. या दुःखरूप जगतामध्ये मग तो भगवान परमात्मा अविनाशी आहे. अविनाशकारी अविनाशकारी अविनाशकारी
मानस करी आपुली आईसे लावी मना पिसे गोविंदाची. अर्थात त्या भगवान परमात्म्याचं मनाला पिस वेळ छंद लावा. का लावायचा? कारण की तो भगवान परमात्मा अविनाशी आहे. त्याचं क एकदा मनाला पिस वेळ छंद लागला की तो भगवान परमात्मा तुम्हालाही अविनाशी करतो. मात्र त्याकरिता त्या भगवान परमात्म्याचं वेळ लागलं पाहिजे. कोणासारखं? माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखं. दीन रजनी गोविंदाचे सारखं नामस्मरण, सारखं नामस्मरण. माझी माझ झाली अनावरवाच्या. एक शास्त्री पंडित माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना भेटण्याकरिता येतो आणि आल्यानंतर येताना रस्त्यामध्ये एका ठिकाणी महाराजांच्या नामस्मरणाचा आवाज येतो. त्या सद्ग्रस्ताला वाईट वाटतं, त्याला राग येतो. तो सद्ग्रस्त जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरी जातो आणि घरी गेल्यानंतर एवढ्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज येतात आणि मग तो सद्ग्रस्त माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजाला अद्वा बोलू लागला. महाराज, अहो तुम्हाला काही? महाराज म्हटलं की लोक सहज म्हणतात, अहो तुम्ही तुम्हाला तरी काय? महाराज म्हटलं की सहज असा अद्वा बोलू लागला. अशा अपवित्र ठिकाणी तुम्ही नामस्मरण करतायत. महाराज म्हटले काय करू? माझी मज झाली अनावरवाच्या छंद छंद नामाचा घेतलासी माझी मज झाली अनावरवाच्या. काय करू? माझी वाचाच अनावर झाली. मी माझ्या वाचेला म्हणतोय, नेघे 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 माझी वाचा विसावी. पण ती वाचा थांबायला तयार नाही बाबा. 11 वाजले तरी थांबायला तयार नाही. एवढी वाचा अनावर झाली. काय करू? मला काळ वेळ काही माहिती नाही. वाचाच अनावर झाली. एवढं वेळ माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना भगवान परमात्म्याचं लागलं होतं. एवढं वेळ लागलं पाहिजे. कोणासारखं? जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखं वेळ लागलं पाहिजे. माझ्या गुरोबा काकांसारखं किती वेळ लागलं होतं. अहो एकुलता एक मुलगा. पत्नीनं सांगितलं, स्वामी मी पाणी घेऊन येते, त्या मुलाकडे लक्ष द्या. माझ्या महाराजांचं भजन सुरू होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या पांडुरंगा विठ्ठल. सारखं नामस्मरण सुरू होतं. एकुलता एक मुलगा चालत येतोय, धावत येतोय, पळत होतोय. त्याला वाटतंय माझे बाबा आता मला घेतील, नंतर घेतील. सारखं तो बाबाकडे येतोय, महाराजांकडे येतोय. पण महाराज भजनामध्ये दंग झालेत. सारखं नामस्मरण सुरू आहे. आणि एक वेळ असे आली, मुलगा वडिलापाशी आला आणि त्या चिखलामध्ये चिखल मांस रक्त कधी एकत्र झालं महाराजांना कळालं नाही. महाराज त्याही काळामध्ये महाराजांचं भजन सुरू आहे. सारखं महाराज भजन करतायत. सर्वांनी हात वर घ्या. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल
सुरू आहे. विठ्ठल माझा 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 सारखं नामस्मरण करतायत, सारखं नामस्मरण करतायत. एवढ्यामध्ये महाराजांची सौभाग्यवती घरी येते आणि घरी आल्यानंतर बघितलं आपला एकुलता एक मुलगा या महाराजांच्या भजनापायी गतप्राण झाला. मांस रक्त चिखल एकत्र झालाय. मोठ्याने वरडली, स्वामी अहो काय केलंय? एकुलता एक मुलगा आणि तुम्ही तुमच्या भजनापायी मरण पावला. पुढचा प्रसंग तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. तो कधीतरी वेळ मिळाला तर नक्की सांगल. तो मुलगा जिवंत होतो, या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे. मला तुम्हाला सांगायचंय, एकुलता एक मुलगा कधी पायाखाली आला याचही आठवण महाराजांना राहिली नाही. याला म्हणायचं भगवान परमात्म्याचं वेड. मग चला वेड लागलं पाहिजे, मीराबाई सारखं वेड लागलं पाहिजे, गवळणी सारखं वेड लागलं पाहिजे. सकल संत माझे वारकरी संप्रदायातील आहेत त्यांच्यासारखं. हे परमार्थिक वेड झालं. व्यवहारातलं वेड सांगतो तुम्हाला. वेड लागलं पाहिजे. या पकवाद क्षेत्रामध्ये पंडित पागलदास नावाचे एक महान पकवाद वादक होऊन गेले. त्यांचं नाव पागलदास नव्हतं, मात्र एखाद्याच्या अंतविधीला गेले गळ्यात पकवाद, एखाद्याच्या लग्नाला गेले गळ्यात पकवाद, त्यांचं नावच पडलं पागलदास. मग असं वेड लागलं पाहिजे पागलदासांसारखं. वेड लागलं पाहिजे डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांसारखं. संपलं कीर्तन, बघा माझ्याकडे 5 मिनिटांमध्ये कीर्तन संपवायचे. तुम्ही जर म्हटले रात्रभर करा तर रात्रभर करा, मात्र संपवायचे कीर्तन आपल्याला. डॉक्टर अब्दुल कलाम साहेब ज्यावेळेस विदेश दौऱ्यावर जातात आणि तिथल्या स्थानिक पत्रकारांनी प्रश्न विचारला, कलाम साहेब तुमचं लग्न वय म्हणजे तुमच्या लग्नाचं वय होऊन गेलं तरी तुम्ही लग्न का नाही केलं? असं म्हटल्यानंतर कलाम साहेबांनी सांगितलं, मी एक शास्त्रज्ञ, मी माझ्या देशाच्या सेवेसाठी नवीन नवीन शोध लावत गेलो, नवीन शोध लागत गेले. यामध्ये माझं लग्नाचं वय होऊन गेलं हेच मला कळालं नाही. याला म्हणायचं देशाचं वय. या गायन क्षेत्रामध्ये पंडित भारतरत्न पंडित भीमसेन जोशी ज्यावेळेस सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न मिळाला, स्थानिक पत्रकारांनी आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानी पंडितजींना प्रश्न विचारला, पंडितजी आज मितीला तुम्हाला सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न मिळाला, आज मितीला तुम्हाला काय वाटतं? सर्वांनी ऐका. पंडितजीने उत्तर दिलं, आज मितीला माझं वय संपलंय, मात्र तुम्ही प्रश्न विचारलाय म्हणून सांगतो, मला एकच वाटतंय, तानपुरा काढावं, तो सुरात लावावा आणि फक्त रियाज करीत बसावं. याला म्हणायचं काय नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये वेळ लागलं पाहिजे. एखादा UPSC MPSC मुलगा पास होतो ना, त्यावेळेस गावातले लोक चर्चा करतात, अरे फलाण्याचा मुलगा UPSC पास झाला. ते म्हणतो, अरे मला वाटलं अरे तो काय वेडा होतो की काय, एवढा अभ्यास करत होता, लोकांची कुजबुजे, मला वाटलं तो वेडा होतो की काय. अर्थात वेड लागलं पाहिजे. जे तुम्ही करताय ना त्याचं, तुम्ही शेती करत असताल शेतीचं, राजकारणाचं, समाजकारणाचं, गायक असाल त्या गाण्याचं, त्याच्याशी एवढं प्रामाणिक राहिलं पाहिजे. पकवाद वाजवत असाल तर आमच्या नरहरी तात्याचं प्रामाणिक, कीर्तन कोणाचंही असो आणि कसंही असो प्रामाणिक, खानदानी, प्रामाणिक, जीव तोडून साथ. वेड लागलं पाहिजे. आपण जे करतोय त्याचं वेड लागलं पाहिजे. आणि असं वेड जेव्हा लागतं ना, तुका म्हणे का मरणेची सारे, तुका म्हणे मरणेची
तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मरण प्रत्येकाला आहे, मात्र मरायचंय कसं. मी नेहमी सांगत असतो, माणूस जन्माला येतो कसा आणि माणूस मरतो कसा, यापेक्षा माणूस जगतो कसा याला फार महत्व. चांगला जगला गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामा. ती चाल झाली होती. चाली चालीत मी माझी चाल दाखवली. संपलं कीर्तन. खरं तर तुम्ही खूप ऐकणारे आहात, मला माहिती आहे, आणि त्यामुळेच मी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. हे जर ठरवलं असतं तुम्हाला हसवण्याचं, काहीतरी इमोशनल करण्याचं, तर तेही केलं असतं. मात्र काही गरजच नाही. तुम्हाला रडवायण्यासाठी आपला संसार पुष्कळ आहे, तुम्हाला हसवण्यासाठी चॅनल पुष्कळ आहे. चला हवाय उद्या लावलं की हसल कसा. हे हसवण्याचं आणि रडवण्याचं माध्यम नाही, तर हे आपल्या जीवनाचं कल्याण करण्याचं माझं वारकरी संप्रदायाचं स्टेज गादी आहे. आणि इथं आत्मोद्धार कशाने होईल याच्याकरिता प्रयत्न केला पाहिजे. आपले कान चांगले ऐकण्यासाठी प्रयत्न करा. आपले कान तयार ठेवा. कोणी कितीही चांगलं सांगितलं, कितीही अवघड सांगितलं, ऐकण्याची कॅपॅसिटी ठेवा. नक्की आमच्यासारखे मंडळी परत इथं अभ्यास करून येतील आणि कीर्तन करतील. अर्थात त्याकरिता कीर्ती रूपाने राहणं शिल्लक आहे. तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती रूपाने तुम्ही राहणार आहात. कीर्तन संपलं आपलं. जाता जाता एकच सांगतो, कीर्ती रूपाने शिल्लक राहणं म्हणजे काय. कीर्ती रूपाने शिल्लक राहणं म्हणजे चांगलं जगणं. माणूस जन्माला येतो, पण आल्यानंतर हा असा तो तसा, याची निंदा त्याची निंदा करण्यामध्ये आयुष्य घालवतो. काय कारण आहे. परत मिळणार आहे आपल्याला देह, परत मिळणार आहे. मग परत जर देह मिळणारच नाही तर मग वाईट कशाला वागतं. चांगलं वागा ना, चांगलं वागा. प्रत्येकाला आपला एखादा माणूस पुढे जात असेल तर त्याला सपोर्ट करा, त्याची पाय ओढू नका. आतापर्यंत आपण पाय ओढत होतो एकमेकाचे, आता इथून पुढे पाय नाही ओढायचे. तो जर जात असेल तर त्याला म्हणायचं, ए तू पुढं हो, मी तुझ्या पाठीशी. नक्की त्याचीही प्रगती होईल आणि समाजाचीही प्रगती होईल, माणसाची प्रगती होईल. याकरिता प्रत्येकाने एकत्र येणं गरजेचं आहे, संघटित होणं गरजेचं आहे आणि एकमेकाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण एकमेकाला सपोर्ट करू ना, प्रत्येक जण सदन होईल आणि प्रत्येक जण चांगला होईल. याकरिता भावकी भावकीतले बांधा पायी, हातभर जागे पायी हे वाद सर्व सोडून द्या. अरे इकडे पडक पडलेलं असतं आपलं 2-4 एकर, आणि एवढा बांध पोरला तर ते म्हणतो 10 एकर घालीन पण त्याला नीट करीन. अरे नको ना, दे ना ते अर्धा हात भरे ना, ते सोडून दे. आणि इकडचं 4-5 एकर पडीक आहे ना, ते नीट कर. भांडणं होणार नाही. आपापसातले मतभेद, भांडण तंडण सोडून द्या आणि प्रत्येकाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा. नक्की तुम्ही ही कीर्ती रूपाने शिल्लक राहणार आहात. एखादा सद्ग्रस्त ज्यावेळेस गावातून जातो ना, लोक म्हणतात अरे याच्यासारखा भला माणूस शोधून सापडणार नाही. एखाद्या मुलीचं लग्न असावं, एखाद्या दुर्बल घटकांचं काही अडचण असावी, हा स्वतः पळत यायचा, स्वतःच्या गाडी भाड्याने त्याला शहराच्या ठिकाणी न्यायचा, नीट करायचा. आणि सज्जन माणूस, भला माणूस शोधून सापडणार नाही. याला म्हणायचं उत्तम चिवरे कीर्ती मागे. मग प्रत्येकाला आयुष्य मिळाले, मग आयुष्य आपलं चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. आणि हे संत सांगतात, आणि हे जर तुम्ही नाही ऐकलं, म्हणायचं ते मला म्हणले पिंगला म्हणा. खरं तर तू माझा नाही म्हणा काय, त्याला 50,000 लागतात. मी कसं म्हणू 50 देणार ना आहे का.